नमस्कार, अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आलू कचोरी. ही कचोरी तुम्ही एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. बाहेरची कचोरी खायची तुम्ही विसरून जाल, अशी एकदम बटाट्याची भन्नाट अशी ही रेसिपी. चला तर कसा बनवायचा पाहूयात. आधी रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चहासोबत किंवा नाश्त्यासोबत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा आलू कचोरी तुम्ही कधीही बनवू शकता, कारण ही इतकी टेस्टी आहे. लहान मुलांना ही खूपच आवडेल. बाहेरची तुम्ही कचोरी विसरून जाल अशी ही कचोरी कशी बनवायची ते पाहूयात. चला तर पाहूयात. व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण रेसिपी पहा. शेवटी सांगणारे खास टिप्स. तर इथे आपण पाहू शकता, या पद्धतीने गोल्डन ब्राऊन असे कचोरी टम्म फुगलेले आहेत. या पद्धतीचे कचोरी आपण कसे बनवायचे पाहूयात. तर इथे आपण बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो. बटाटे आपण शिजवून घ्यायचे. मस्त अशी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. मस्त असे आपले बटाटे इथे शिजलेले आहेत. या बटाट्याची आता आपण सालं काढून घेऊयात. आणि इथे तुम्ही पाहू शकता अद्रक, लसूण इथे घेतलेलं आहे, मिरची घेतलेले आहे थोडेसे. आता आपण बटाट्याची साल काढून घेऊयात. आधी आपण सारण बनवून घेऊयात. जे कचोरीमध्ये भरलेलं आहे ते सारण कसं बनवायचं पहा. तर इथे पहा, आता आपण बटाटे सोलून घ्यायचे. या पद्धतीने संपूर्ण बटाटे आपण सोलून घ्यायचे. फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायचे कुकरच्या, म्हणजे आपले बटाटे तयार होतात. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने आपण बटाटे सोलून घेतलेले आहेत. बटाट्याला आपण मॅश करून घेऊयात. आणि आता आपण एक खास सिक्रेट असा एक चटणी बनवणार आहोत. हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण बटाट्याला किसून घेऊयात. बटाटे किसून घ्यायचेत, नाहीतर जाड जाड राहतात, त्यामुळे आपण किसून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता उकडलेले बटाटे मी किसून घेणार आहोत, किंवा मॅश केला तरीही मध्ये जाड जाड राहतात, त्यामुळे मॅश करून घेतलेलं नाही, किसून घेतलेलं आहे. संपूर्ण बटाटे इथे किसून घेतलेले आहे. आता आपण चटणी बनवून घेणार आहोत, जी खास स्पेशल आणि एकदम नवीनच आहे. तर इथे आपण जिरे घालून घेतलं. मिक्सर घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे घालून घेतलं 2 चम्मच, आणि त्यामध्ये मिरची घालून घ्यायचे, लसूण घालून घ्यायचे, अद्रक घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये. आता हे सगळं घालून आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. आता आपण अद्रक घालून घेऊयात. याचा एक असं वाटण बनवून घेणार आहोत. बारीक असा आपण वाटण बनवून घेणार आहोत. आता आपण इथे पाहू शकता, या बटाटे किसून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण हळद घालून घ्यायचे. हळद, धने पावडर यामध्ये घालून घ्यायचं आहे. जसं आपण आलू पराठाला बनवतो त्याच पद्धतीने यामध्ये पण घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसाला घाला, नसेल तर निंबू पिळून घ्या. तर आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे, आलं, लसूण आणि मिरची, जिरे याचा, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता, जितकं आपण बनवून घेतलं आहे तेवढं सगळं यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता आपण 1 चम्मच मीठ यामध्ये घालून घेऊयात. अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे मंडळी. स्टेप बाय स्टेप फॉलो करा. मीठही घातलं आणि तिखट मीठ सगळं झालेलं आहे. आता आपण हळदही यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतला की आपला सारण इथे तयार झालेला आहे. तर पाहू शकता मंडळी, आपलं सारण इथे तयार झालेलं आहे. पटकन इथे आपण कढई ठेवून घेऊयात. कढईमध्ये तेल घालून घेऊयात. छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं आहे. आणि इथे तोवर इथे कणिक मळून घेतलेला आहे मी ऑलरेडी. व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी कणिक मळायचं इथे दाखवलेलं नाही आहे. कणिक इथे मी ऑलरेडी मळून घेतलेलं आहे. तर इथे पहा, छोटे छोटे असे गोळे घ्यायचेत. या पद्धतीचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचेत. याला लाटून थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं. इथे पाहू शकता, या पद्धतीने छोटे छोटे गोळे घ्यायचेत. खूप पीठ जास्त नाही घ्यायचं आहे, थोडंसं पीठ घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात. तर इथे कमीत कमी 5-6 करून घेऊयात. इथे आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मोठं करून घ्यायचं पसरून. खूप जास्त मोठं करायचं नाही आहे. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने आपण मोठं करून घेतलं. यामध्ये आपण 1 चम्मच इतका सारण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि जसं मोदकाला भरतो त्याच पद्धतीने इथे आपण भरून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, या पद्धतीने आपण भरून घ्यायचं आहे आणि फोल्ड मारून घ्यायचं आहे. इथेच आपण फोल्ड मारून घ्यायचं आहे.
आणि आता हाताने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने आपली इथे कचोरी तयार झालेली आहे. खूप मोठं आपण कचोरी बनवायचं नाही आहे, तर इथे छोटे छोटे असे कचोरी बनवून घेतलेले आहे. तर पहा, इथे थोडंसं हलक्या हाताने तुम्ही जर प्रेस करून घ्याय इच्छिता तर प्रेस करू शकता, किंवा जितकं जाड ठेवाल तितके फुगतील आपले हे कचोरी. तर पहा, पुन्हा एक भरून दाखवते मी तुम्हाला. याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीनेही तुम्ही हे बनवू शकता. जसं मी एक वेगळ्या पद्धतीने भरला. आता आपण जसं पुरणपोळीला भरतो त्याच पद्धतीने आता इथे भरून घेणार आहोत. तर पाहू शकता या पद्धतीने भरून घ्यायचं आहे. या पद्धतीने भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. कडेने आपण खूप मोठं होऊ द्यायचं नाही आहे, मध्यम असं असायला पाहिजे. तर या पद्धतीने आपण 2 कचोरी इथे बनवून घेतलेले आहेत. 2-3 आपण इथे टोटली 4 इथे कचोरी बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता मंडळी, छोटे-मोठे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही छोटे-मोठे करू शकता. तर आता इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे मंडळी. तेल छान गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये आपण ही कचोरी सोडून घ्यायचे. पहा, 1 ते 2 कचोरी एकदम तळून घेऊयात. 2 कचोऱ्या आपण इथे तळून घेऊयात. अगदी भन्नाट लागतात मंडळी. या पावसाळ्यामध्ये क्रेव्हिंग्स होतात, त्यावेळेस तुम्ही ही बटाट्याची अशी कचोरी बनवून घरच्या घरी खाऊ शकता. यासोबत तुम्ही गोड चटणी बनवू शकता, किंवा चटणी बनवू शकता पुदिन्याची. एकदम अप्रतिम लागते. गोड चटणी एकच नंबर लागते मंडळी. जास्तीत जास्त कचोरीमध्ये गोड चटणी किंवा सॉससोबत हा भन्नाट लागतो मंडळी. तर पहा, या पद्धतीने आपण अलटी-पलटी करून मस्त तळून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, मस्त अशी टम्म फुगतात. ही फुगलेली ही कचोरे तुम्ही कधीही बनवू शकता मंडळी. तर पाहू शकता, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं, खूप जास्त करपून घ्यायचं नाही. जसं कचोरी बाहेर मिळतात त्याच पद्धतीने आपण गोल्डन ब्राऊन असा तळून घ्यायचं आहे. तर इथे आपण गरमागरम काढून घेऊयात. तर पाहू शकता या पद्धतीने आपण कचोरी बनवून घेतलीत, मस्त फुगलेले आहेत. आता आपण आणखीन 2 कचोरी तळून घेऊयात. अगदी झटपट आणि पटकन बनणारा हा बटाट्याचा कचोरी तुम्हीही नक्की ट्राय करा मंडळी. तुम्हालाही खूपच आवडेल ही रेसिपी. ती लहान मुलांना तर इतका आवडतो म्हणतो. हा कचोरी तुम्ही बनवाल तर आलू पराठाही विसरून जातील मुलं. इतकं टेस्टी, आणि बाहेरची कचोरी आणायची अजिबात गरज पडणार नाही. अशी घरच्या घरी आलूची कचोरी जर तुम्ही बनवाल तर. तर पहा, मस्त टम्म असे फुगलेले आहेत आता ही कचोरी. आता ही काढून घेऊयात. मस्त गरमागरम ह्याला सर्व करून घेऊयात. मस्त अशी फुललेले आहेत, पाहू शकता मंडळी. तुम्ही ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल अशी मी आशा करते. मंडळी, कृपया करून तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा मंडळी, गरमागरम आपले हे कचोरी इथे तयार झालेले आहेत, आलू कचोरी. आता आपण हे सॉससोबत इथे सर्व करून घेतलेले आहेत. गोड चटणीसोबतही अप्रतिम लागतात. तर तुम्ही गोड चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता. तर मी ते सॉससोबत इथे खात आहे. पहा मंडळी, मस्त अशी टम्म फुगलेली आलू कचोरी या पद्धतीने तयार होतो, आणि एकदम भन्नाट लागतो आणि एकदम कुरकुरीत लागतात मंडळी. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ही आलू कचोरी नक्की ट्राय करा मंडळी. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.